तुम्ही उभा राहण्याचं काय स्वीकारलं? खऱ्या अर्थाने मी ॲक्च्युली निवडणुकीत पडणार नव्हतो. मी मुंबईमध्ये चांगली प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिसमध्ये जो एक रस नाही तर जो एक आनंद असतो तो मला वाटत नाही कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रात तुम्हाला मिळू शकतो. पण अर्थात मी वकील आहे, मी तेच म्हणणार. निवडणुकीत पडायचं मेन कारण म्हणजे जे गेले 5-7 वर्ष आमच्याकडे एक शासकीय दहशतीचा जो प्रकार चालू आहे त्याला सगळेच आम्ही कंटाळलो आहोत. मग जनता असेल, आमच्या घरातले लोक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, अर्थात अजून कोणी असेल. इथे जे काही कार्य माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी गेले 30-35 वर्ष केलं आहे त्याला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे असं मी समजतो. आणि ह्या धोक्यापासनं फलटण आणि आमच्या कार्याला सावध करण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीत पडत आहे. ह्याचा निर्णयसुद्धा मी विचार करूनच घेतला आहे, कारण आमच्या घराण्याची एक प्रथाच आहे की आम्ही राजघराण्यातले जरी असलो तरी फलटणला आम्ही आमचा परिवारच मानतो. त्याच्यामुळे परिवाराची संरक्षा करणं हा आमचा प्रायमरी एम असणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी विचार केला की आपण आता जेवढं माझ्या काकांनी आणि माझ्या वडिलांनी काम केलं आहे त्याच्यात आपणसुद्धा कुठेतरी भर लावायला पाहिजे. ह्याच्यामुळे मी निर्णय घेतला की फलटणच्या ह्या नगरपालिका निवडणुकीत मी भाग घेणार. तुमच्या